हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. काल रात्री देवीची कथा. नवरात्रीचा 7वा दिवस. देवी काल रात्रीच्या उपासनेसाठी मानला जातो. हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून साधकांसाठी भीतीवर विजय मिळवणारा दिवस मानला जातो. देवी काल रात्रीला काळरात्र, शुभंकारी असेही म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार देवी काल रात्रीचे स्वरूप फारच भयंकर आहे. तिचा रंग घनदाट काळा आहे, केस विस्कटलेले आहे, शरीरावर विजेसारखा तेज आहे, गळ्यात माळ, हातात वज्र आणि खड्ग आहे. तिची 4 भुजा असून 2 हात वरद व अभय देणारे आहेत. ती गाढ काळ्या घोड्यावर आरूढ आहे. तिचा श्वास इतका प्रखर आहे की पर्वत हलतात, महासागर हलतो. एकेकाळी त्रैलोक्याला राक्षसांनी त्रस्त केले होते. देव, ऋषी, साधू संत सर्व भयभीत झाले होते. राक्षसांच्या दहशतीमुळे लोक पूजापाठ विसरले, गावं उद्ध्वस्त झाली, जनावरं नष्ट झाली. त्या काळोखात सगळीकडे फक्त भीतीचं साम्राज्य होतं. तेव्हा सर्व देवता हिमालयाजवळ जमल्या आणि आदिशक्तीची स्तुती करू लागल्या. अंबे, आम्हाला राक्षसांच्या छळातून वाचव. फक्त तूच या संहाकाराला थांबवू शकतेस. त्यांच्या प्रार्थनेनं आकाश उजळलं, पृथ्वी थरथरली. देवी पार्वती समोर उभा राहिल्या. त्यांनी आपलं तेज गगनात सोडलं आणि त्या तेजातून प्रकटली काल रात्री. काल रात्रीचे आगमन ती दिसायला भयंकर होती. काळ्या रात्रीसारखी गडद रंग, उघडे केस, डोळ्यात विजांचा कडकडाट, गळ्यात माळ, हातात खड्ग आणि वज्र. ती घोड्यावर आरूढ झाली. तिच्या आगमनानं राक्षसांच्या छावणीत गोंधळ माजला. राक्षस ओरडू लागले, ही कोण आहे? इतकी भीषण पण तेजस्वी. काळोखातून आलीये पण डोळ्यात सूर्य चमकतोय. देवी म्हणाली, मी आहे काल रात्री. अधर्माचा नाश करण्यासाठी आले. आता त्रैलोक्याला शांतता मिळेल. रक्तबीजाचा सामना शुभ आणि शुभ यांच्या सैन्याला देवीने क्षणात पराभूत केलं. पण मग रणांगणात उभा राहिला रक्तबीज. त्याच्या रक्ताचा एक थेंब पडताच शेकडो नवे राक्षस जन्म घेत होते. देवतांना आता भीती वाटू लागली. आता कसं होणार? रक्तबीजाला कोण थांबवणार? देवी काल रात्री हसल्या आणि म्हणाल्या, हा माझा खेळ आहे. त्याचं रक्त पृथ्वीवर पडणारच नाही. ती झेपावली, खडग्याने रक्तबीजाचा वध करू लागली. जेव्हा त्याच्या अंगातून रक्त बाहेर आलं तेव्हा देवीने आपली भली मोठी जीभ लांब केली आणि सगळं रक्त पिऊन टाकलं. रक्तबीज किंचाळला, अरे माझं रक्त कुठं जातंय? मला नवे रक्तबीज का होत नाहीयेत? देवी गर्जला, तुझा अंत आता ठरलेला आहे. एका झटक्यात त्याचं शरीर छाटून देवीनं संपूर्ण विश्व त्याच्या दहशतून मुक्त केलं. भावनिक चमत्कार कथेनुसार जेव्हा रक्तबीजाचा पराभव झाला तेव्हा लोकांनी मंदिरात दिवे लावले, अंधार हटला आणि सगळीकडे उजेड झाला. गावागावांमध्ये आनंद पसरला. एका गावात एक लहान मूल आईला विचारतं, आई, ही भयंकर दिसणारी देवी आपल्याला वाचवते का? आई हसून म्हणाली, हो बाळा, आई कितीही रागाने वागली तरी तिचं हृदय मुलांसाठी मायेचं असतं. काल रात्रीचं भयानक रूप वाईटासाठी आहे, पण आपल्या भक्तांसाठी तीच सर्वात मृदू माता आहे. हे मूल गहिवरून देवीच्या मूर्तीसमोर उभं राहून म्हणालं, माझ्या घरीही कधी अंधार येऊ देऊ नकोस. असं म्हणतात त्या क्षणी देवीच्या मूर्तीच्या डोळ्यातून तेजस्वी अश्रू गळले आणि त्या घरात कधीच दुःख टिकून राहिलं नाही.
नवरात्रीच्या 7व्या दिवशी आपण देवी कालरात्रीची पूजा करतो. तिचं रूप भयंकर आहे, पण तिचं हृदय मातेसारखं कोमल आहे. ती आपल्याला सांगते, भीतीवर विजय मिळवा, अंधकारातही आशा जपा. संकट कितीही मोठी असली तरी श्रद्धा व धैर्यानं त्यांचा सामना करा. नवरात्रीच्या 7व्या दिवशी देवी कालरात्रीची उपासना केल्याने भक्ताला ज्ञान, वैराग्य व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. तिच्या भीषण रूपामध्येही मातृत्व दडलेलं आहे. जशी रात्र काळोखी असते, पण त्यानंतरच पहाट उजाडते, त्याचप्रमाणे जीवनातली भीती, दुःख, अंधकार दूर करून देवी कालरात्री नवीन आशा, धैर्य आणि प्रकाश देणारी आहे. म्हणूनच या दिवशी भक्तांनी ओम कालेत्रे नमः या मंत्र जपावा. दीप प्रज्वलित करून देवीची आराधना करावी. जशी काळी रात्र संपल्यावर पहाट उजाडते, तशीच कालरात्री आपल्याला शिकवते की अंधार कितीही गडद असो, शेवटी प्रकाशाचाच विजय होतो. फ्रेंड्स, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.